जाऊयात विदर्भात। विदर्भातल्या चारही महापालिका नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुतीत ठरली आहे। उदय सामंत आणि नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब झालं। या युतीत शिवसेनेला मानसन्मान राखण्याचं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। विदर्भात महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र आल्यानं राजकीय समीकरणात मोठा बदल अपेक्षित आहे। चारही शहरांमध्ये युतीच्या सहयोगामुळे निवडणुकीतील रणनीती स्पष्ट झाली असून पक्षांना एकत्र काम करण्याची तयारी सुरू केली। या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा निर्णय झाला आहे। जवळपास अंतिम होत आला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती या ठिकाणी होईल। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17 मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। तर चंद्रपूरमध्ये भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अशी महायुती असेल। विदर्भातल्या चारही महापालिकांमध्ये महायुती ठरली आहे। भाजप, शिंदेसेना, युवा स्वाभिमान असं अमरावतीमध्ये असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढणार आहे। नागपूरमध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र लढणार आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढणार आहे। आणि अकोल्यात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत।